नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठा विद्याप्रसारक समाजाच्या SVKT कॉलेजच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. मी समीर पांडे, पॉलिटिकल सायन्स डिपार्टमेंटचा असिस्टंट प्रोफेसर इथे कार्यरत आहे. फर्स्ट इयर BA, BCom आणि BSc या तिन्ही वर्गांसाठी एक नवीन क्रेडिट कोर्स इंट्रोड्यूस झालेला आहे, डेमोक्रेसी, इलेक्शन अँड गव्हर्नन्स. त्याचं जे पहिलं पार्ट आहे ते आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. आज आपण पुढचं लेक्चर बघणार आहोत. तर मागच्या वेळेस आपण बघितलं की कॉन्सेप्ट ऑफ डेमोक्रेसी, लोकशाही म्हणजे काय, लोकशाही चा अर्थ काय, हा शब्दाची व्युत्पत्ती जी आहे ती कुठनं झालेली आहे त्याचा अभ्यास आपण केला. त्यानंतर आपण बघितलं की वेरियस थॉट्स ऑन डेमोक्रेसी, लोकशाहीवर जे विविध विचार आहेत ते जे विविध विचार विविध लोकांनी जे सांगितलेलं आहे ते काय सांगितलेलं आहे, लोकशाहीचा समज वेगवेगळ्या विचारवंतांनी कसं प्रेझेंट केलेलं आहे ते आपण बघितलं. त्यामध्ये आपण वेस्टर्न जे पॉलिटिकल थिंकर्स आहेत, हेरोडॉटस, J.S. मिल या वेगवेगळ्या पॉलिटिकल थिंकर्सचा विचार आपण बघितला. त्यासोबतच जे इंडियन पॉलिटिकल थिंकर्स आहेत जसं की महात्मा गांधी, B.R. आंबेडकर आणि लोकमान्य टिळक, सावरकर यांचे जे वेगवेगळे थॉट्स आहेत ते पण आपण बघितले. आपण हे बघितलं की अब्राहम लिंकनचं जे मोठं वाक्य आहे, डेमोक्रेसी इज रूल ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल, त्याचाही अभ्यास आपण केला आणि आपण समजून घेतलं की कसं एक डेमोक्रेसी इफेक्टिव्ह वेने लोकांपर्यंत प्रत्येक सुखसुविधा पोहोचवू शकते, प्रत्येक व्यक्तित्वाचं एक विकास तिथे घडवू शकते. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये वेरियस थॉट्स ऑन डेमोक्रेसी याच्या अंडर बघितलं. त्यानंतर आपण लोकशाहीचे जे विविध पैलू आहेत त्याचाही अभ्यास केला. त्यामध्ये आपण बघितलं की कसं सामाजिक, आर्थिक आणि राजकीय या तिन्ही क्षेत्रामध्ये लोकशाही असायलाच पाहिजे. आणि त्याची सुरुवात ही पॉलिटिकल कॉन्सेप्ट म्हणून सुरू झालेली असलीही तरीही लोकशाही ही प्रत्येक क्षेत्रात पाहिजेच. जसं की सामाजिक क्षेत्रामध्ये समानता हा गुण पाहिजेच, आर्थिक क्षेत्रामध्ये समान संधी, इक्वल ऑपॉर्च्युनिटी ही पाहिजेच. असंच पॉलिटिकल सेक्टरमध्ये ही लोकशाहीचा आपण विचार केला. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण पॉलिटिकल वेने एक लोकशाही कशी प्रस्थापित होईल, त्याचे काय गुण आहेत, किंवा पॉलिटिकल सेक्टरमध्ये जी लोकशाही आहे त्याच्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. पॉलिटिकल सायन्स या सब्जेक्टच्या अंडर असल्यामुळे पॉलिटिकल डेमोक्रेसी ही खूप महत्त्वाचा घटक आहे आणि याचा अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण पहिले लोकशाहीची जी वैशिष्ट्ये आहेत, फीचर्स आहेत, त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यानंतर आपण लोकशाहीचे जे गुण आहेत, लोकशाहीच्या कोणते गुण असल्यामुळे लोकशाही प्रस्थापित होते याचाही आपण अभ्यास करणार आहोत. आणि त्यानंतर आपण टाईप्स अँड न्यू क्लासिफिकेशन ऑफ जे डेमोक्रेसी आहे, लोकशाहीचे जे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याचं जे वेगवेगळं वर्गीकरण झालेलं आहे त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. तर आपण लोकशाहीची जी वैशिष्ट्ये आहेत त्याच्यापासून सुरुवात करूया. तर आपल्याला माहिती आहे की लोकशाही म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा विचार आणि प्रत्येक व्यक्तीचे जे मत आहेत ते पोहोचवणे, त्याच्यावरती काम करणे, त्या मत घेऊन त्याच्यावरती नियम बनवणे आणि अशा जो नियमबद्ध समाज आहे तसा समाज उभा करणे हा लोकशाहीचा मेन पर्पज आहे. आणि हे जे लोकशाही आहे ही याच्यामध्ये काही वैशिष्ट्ये आहेत, त्याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे चेक्स अँड बॅलन्सेस. लोकशाही एक व्यक्तीचं राज्य नसतं. ही राजसंस्था कोण्या एका व्यक्तीची किंवा काही व्यक्तींच्या समूहाची नाही तर लोकांची आहे. म्हणून लोकमत आणि लोकांचा विचार, ही जनता जी आहे ती जनार्दन आहे, हे महत्त्वाचा विचार आहे. आणि त्यामुळे ही जनता नेहमी जे पण नेते आहेत ज्यांना त्यांनी निवडून दिलेलं आहे त्याच्यावरती नेहमी त्यांचं लक्ष असतं. म्हणूनच भारतामध्ये आपण बघतो की प्रत्येक 5 वर्षानंतर जे इलेक्शन्स होतात लोकसभेचे किंवा मग विधानसभेचे, तर या इलेक्शन्समध्ये लोक आपलं मत मांडतात. ते या मागच्या जे झालेल्या ज्या 5 वर्ष आहेत त्याचा अभ्यास करतात आणि ते बघून ते लोक मत जेव्हा देतात तेव्हा त्या प्रकारे हे जे नेते आहेत त्याच्यावरती ते चेक ठेवतात की ते काही चुकीचं काम तर करत नाहीत ना, किंवा मग त्यांनी जे केलेलं काम आहे त्याची ते बघतात की हे किती चांगलं काम आहे, त्याने काय फायदा झालेला आहे, देशाचा काय फायदा झालेला आहे आणि मग त्यांना ते मत देतात.
म्हणून ही जी जनता आहे त्याचं नेहमी कंट्रोल हे नेत्यांवरती मतदानाद्वारे किंवा मग आपले विचार प्रकट करून ते करत असतात. त्याचप्रकारे आपण याचा एक उदाहरण आपण लोकसभेमध्ये पण बघतो, जिथे एक लीडर असतो आणि एक ऑपोजिशन पार्टी असते. ती ऑपोजिशन पार्टी पण लोकांचे मत आपल्यासमोर ठेवून जे लीडर्स करत असतात, जी पार्टी गव्हर्नमेंटमध्ये असते त्याच्या विरोधात ते आपलं मत जाहीर करतात आणि अशा प्रकारे या संभाषणाद्वारे एक चांगलं विचार पुढे येतं. हे लोकशाहीचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे फेडरलिझम, म्हणजे संघराज्यवाद. जी राज्य खूप मोठी आहेत, जसं की भारत, ज्याच्यामध्ये खूप सारे राज्य आहेत, घटक राज्य आहेत. त्या प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे प्रदेश आहेत आणि त्या प्रदेशमध्ये वेगवेगळे जिल्हे आहेत, तालुके आहेत आणि प्रत्येकाची गरज वेगवेगळी आहे. कुठे पूर आहे तर कुठे दुष्काळ आहे. तर अशा सर्व प्रकाराचे जे जॉग्राफिकल डिफरन्सेस आहेत, जॉग्राफिकल बाउंड्रीज आहेत, ते वेगवेगळे असल्यामुळे फक्त एकच युनिटरी राज्य नाही चालू शकत. जे सेंट्रल बोलेल आणि तेच सर्वजण करायला लागली तर मग प्रॉब्लेम होऊन जाईल. त्याच्यासाठी उत्तर म्हणजे लोकशाहीकडे फेडरलिझम म्हणजे संघराज्यवाद आहे. यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार अशा दोन प्रकारच्या सरकार आपल्याकडे दिसतात. जसं की महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार आहे आणि सेंट्रलमध्ये हे केंद्र सरकार आहे. मग यांचं म्हणजे यांना जे काम दिलेलं आहे, मग ते कसं कळणार की कोणत्या सरकारने कशावरती नियम बनवायला पाहिजे किंवा कोणते नियम जे आहेत ते त्यांच्या अंडर येतात, कोणते विषय ते त्यांच्या अंडर येतात. तर त्यासाठी लोकशाहीमध्ये आपल्या जे संविधान आहे त्याच्यामध्ये जी 7वी अनुसूची आहे, 7th शेड्यूल जे आहे त्याच्यामध्ये ही लिस्ट दिलेली आहे. त्यामध्ये वेगवेगळे जे विषय आहेत त्याला वेगवेगळ्या सरकारच्या अंडर ॲड केलेले आहेत. जसं की सेंटर लिस्ट आहे, स्टेट लिस्ट आहे आणि कन्करंट लिस्ट आहे. अशा प्रकारे लोकशाहीमध्ये वेगवेगळे जे कामं आहेत त्याला वाटल्या जातात आणि मग ती कामं जी आहेत ती वेगवेगळी सरकार आपलं आपलं काम करते. समजा एकाच सरकारकडे एकाच ग्रुप ऑफ पीपल्सकडे समजा कामं आलीत तर मग ती लोकशाही नसणार. म्हणून हा एक वेगवेगळा प्रकार आपल्याला दिसतो. पुढे आपण बघतो की लोकशाहीमध्ये इंडिव्हिज्युअल राईट्सला खूप महत्त्व आहे. वैयक्तिक अधिकार हा खूप महत्त्वाचा आहे आणि तरच लोकशाही टिकून राहील. दुसऱ्या वेगवेगळ्या जे प्रकारचे राज्यसंस्था आहेत, जसं की मोनार्की आहे, राजेशाही आहे, त्यामध्ये वैयक्तिक अधिकार नाही दिसत. राजा जे म्हणेल तेच सर्वांना मानावं लागतं. परंतु लोकशाहीमध्ये असं नाही. लोकांकडे वैयक्तिक अधिकार असल्यामुळे व्यक्ती, समाज आणि राज्यसंस्था अशा पायऱ्या आपल्याला दिसतात. व्यक्तीचे जे अधिकार आहेत ते समाजासाठी उपयुक्त असतात आणि असा बनलेला जो समाज आहे तीही राज्यसंस्था चालवत असते आणि ती राज्यसंस्था व्यक्ती हे त्याच्यावरती कंट्रोल करतात. असे हे प्रकार आपल्याला फक्त डेमोक्रेसीमध्येच दिसतात. दुसऱ्या कोणत्याही राज्यसंस्थेमध्ये असा प्रकार आपल्याला दिसत नाही. चौथा जो फीचर आहे, वैशिष्ट्य आहे, तो म्हणजे एक लिमिटेड गव्हर्नमेंट, एक मर्यादित सरकार आहे. याचा अर्थ काय? तर आपण बघतो की समजा अनलिमिटेड पॉवर मिळाली गव्हर्नमेंटला तर ती कोणतेही नियम व्यक्तींवरती लावेल. म्हणजे सरकारला जे मनात येईल ते लोकांवरती लावतील. परंतु लोकशाहीमध्ये असं नाही आहे. तर तिथे व्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला दिसतं. व्यक्ती स्वातंत्र्याने काय होतं तर न्याय आणि कायदा, लॉ अँड ऑर्डर हे आपल्याला त्या समाजामध्ये दिसून येतं. म्हणून नेमकं काय पाहिजे लोकांना त्याचा विचार घेऊन, ते मत घेऊन हे सरकार आपले नियम जे आहेत ते बनवते. आणि सरकार ही प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरफिअर नाही करत, तर लोकांना जेवढं आवश्यक आहे तेवढं ते देण्याचा प्रयत्न करतात. कारण की लोकांची ही इच्छा असते की आपले जे अधिकार आहेत त्याच्यावरती सरकारचं हनन नको आणि आपलाही विकास व्हावा. तर हा चौथं वैशिष्ट्य आहे ते आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर आपल्याला दिसतं की पॉप्युलर सॉव्हरेनिटी हे आपल्याला आहे, म्हणजे लोकप्रिय अधिराज्य आहे. समाज आणि सरकार हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. समाजाचे जे नियम आहेत ते सरकारला लागू करायला पाहिजेत, न की सरकारचे नियम हे समाजाने ॲक्सेप्ट करायला पाहिजेत. याचं उदाहरण म्हणजे की समजा कोणत्या एका क्षेत्रामध्ये गणपती हा सण साजरा आपण करतो, तर त्याचे काही नियम आहेत आणि हे जे नियम आहेत हे काही वर्षापासून म्हणजे 50, 60, 100 वर्षांपासून चालू आहे.
तर त्याच्यावरती सरकार काही वेगळे नियम बनवू शकते का? हा जर प्रश्न असेल, त्यामध्ये त्यावेळेस आपल्याला विचार करायला पाहिजे की सरकारचे किती अधिकार आहेत की हे जे नियम आहेत चालून आलेले ते ती बदलू शकते. असा हा 5वा जो लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे, त्यामध्ये आपल्याला हे दिसून येतं की हे जे 2 प्रकार आहेत, समाज आणि सरकार, यांच्यामध्ये व्यक्ती हा दोघांमध्ये त्याचा काही ना काही रोल आहे आणि लोकशाही ते चांगल्या प्रकारे त्याचा विकास व्हावा यासाठी ट्राय करते. पुढे आपण बघतो की प्रजासत्ताकवाद हे आपल्याला लोकशाहीमध्ये दिसतो. प्रजासत्ताकवाद म्हणजे काय? तर समाज याच्यातनं निवडून आलेले जे प्रतिनिधी आहेत, तर ते प्रतिनिधी हे निवडून आलेले आहेत, निवडणुका झालेल्या आहेत आणि म्हणून ते निवडून आलेले आहेत. दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला दिसतं की मग कुठे कुठे राजाशाही असते, तर तिथे राजाचा मुलगाच राजा बनू शकतो किंवा मग अमुक मंत्र्याचा मुलगाच अमुक मंत्री बनतो. तर हे आपल्याला लोकशाहीमध्ये दिसत नाही किंवा मग हे नसायला पाहिजे हे लोकशाही सांगते. कारण की लोकशाहीमध्ये निवडणूक हे खूप महत्त्वाचं आहे. इलेक्शन्स हे मत प्रदर्शन करण्याचा टूल आहे आणि ते टूल जे आहे ते हे समाज हा टूल यूज करून आपले मत पुढे करते. लोकशाहीचं जे 7वं आहे वैशिष्ट्य, ते आहे सेपरेशन ऑफ पॉवर्स. आपल्या इथे विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायव्यवस्था म्हणजे लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी, हे 3 वेगवेगळे स्तंभ जे आहेत डेमोक्रेसीचे ते आपल्याला दिसून येतं. आणि हे जे 3 स्तंभ आहेत त्याच्यामध्ये जे निवडून आलेले व्यक्ती आहेत ते कार्यरत आहेत आणि कोणतंही एक काम हे 2 व्यक्ती करत नाहीत. जसं की नियम बनवायचं जे काम आहे ते लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये होत असतं. विधानसभा आणि विधान परिषद, विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा हे जे आहे ते लेजिस्लेचरला प्रेझेंट करतात आणि तिथे हे नियम बनवले जातात. आता 3 नियम कार्यकारिणी जी सभा आहे, कॅबिनेट वगैरे आहे, तेही नियम जे आहेत त्याला लागू करण्याचा ते प्रयत्न करतात. जे पण नियम आलेलं आहे त्याला जी गव्हर्नमेंट आपण निवडून देतो ते हे फॉलो करतात. आणि पुढे न्यायव्यवस्था ही जी नियम आहेत ते फॉलो जर नाही केलं कोणी तर त्याला दंड देण्याचं काम ही न्याय व्यवस्था करत असते. तर अशा प्रकारे हे तिन्ही जे स्तंभ आहेत ते लोकशाहीमध्ये खूप महत्त्वाचे आहेत आणि यामुळे जे शक्तीचं पृथक्करण आहे ते आपल्याला दिसून येतं. आणि जर हे नसेल तर मग एकाच व्यक्तीच्या हातामध्ये हे 3 आल्यामुळे तर तिथे आपल्याला लोकशाही दिसणार नाही आणि ती व्यक्ती ते पॉवरचं मिसयूज करते असं आपल्याला दिसेल. पुढे 8वा जो प्रकार आहे तो आहे वैशिष्ट्य आहे ते आहे पब्लिक ओपिनियन अँड डिसिजन. पब्लिक ओपिनियन हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते पब्लिक कशाद्वारे देईल? तर आज आपल्याकडे मीडिया आलेलं आहे. आपण यूट्यूबवरती किंवा ट्विटरवरती, फेसबुकवरती, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम या वेगवेगळ्या जी माध्यमे आहेत त्याच्यावरती आपलं मत आपण टेक्स्टिंगद्वारे किंवा मग ट्विटिंगद्वारे आपण प्रदर्शित करत असतो. आपल्याला काय आवडलं, काय नाही आवडलं, कोणत्या सरकारने काही काम केलं असेल त्याच्याबद्दल आपण बिनधास्त बोलू शकतो आणि हे सोशल मीडिया आपल्याला चान्स देतं. तसंच सोशल मीडिया फक्त नवीन नाही आहे, याच्या पहिलेही न्यूजपेपर होतेच, त्यामध्येही लोक आपलं मत जे आहे ते व्यक्त करायचे कार्टून्सद्वारे किंवा काही न्यूज आर्टिकल्सद्वारे, जर्नल्समध्ये पेपर्स छापून, हे सर्व करून आपले मत प्रदर्शित व्हायचे. आज हेच मत इझी रीतीने ऑनलाईन सोशल मीडियावरती आपण देतो. मग हे जे मत आहेत हे फक्त सोशल मीडिया किंवा प्रायव्हेट एक टाईपचं मीडिया थ्रूच होऊ शकतं का? तर नाही, गव्हर्नमेंटमध्येही आपलं मत प्रदर्शन करण्याचं आपल्याला चान्स आहे. ते म्हणजे कशाद्वारे? तर मतदानद्वारे. आपण जे मत देतो त्याच्यामध्ये आपण सांगतच असतो की मला हा व्यक्ती माझं प्रतिनिधी करेल किंवा मला ही व्यक्ती नको आहे, हे मतदानद्वारे आपण सांगू शकतो. दुसरं PIL आहे. समजा कोणावरती अत्याचार झाला तर मग त्याच्या जागेवर कोण उभं राहणार? तो व्यक्ती नाही सक्षम असेल तर मग त्याच्या जागेवर PILद्वारे त्याची केस जी आहे ती लढल्या जाते. RTI आहे, राईट टू इन्फॉर्मेशन. राईट टू इन्फॉर्मेशनद्वारे आपण कोणतीही माहिती आहे ती घेऊ शकतो. या माहितीच्या अधिकाराद्वारे आपण काही ना काही एक बेसिस फॅक्ट्स बनवू शकतो आणि ते जे बेसिक फॅक्ट्स आहेत ते वापरून आपलं मत जे आहे ते प्रदर्शन करू शकतो. दबाव गट आहे, प्रेशर ग्रुप्स आहेत, याद्वारेही आपलं जे मत आहे ते आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतो.
आपल्या एरियामध्ये समजा लाईटचा प्रश्न असेल, लाईट गेली असेल किंवा मग चोऱ्या चपाट्या होत असतील, तर त्यासाठी आपण हे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते वापरून आपण एक लोकशाहीला टिकवण्याचा प्रयत्न करू शकतो. आपण डेमोक्रेसीचे जे 8 फीचर्स आहेत ते बघितले. आता हे 9वं फीचर आपण त्याला अभ्यासणार आहोत. लोकशाहीमध्ये इलेक्शन्स हे खूप महत्त्वाचं आहे. इलेक्शन्स म्हटलं की मग मतदान येतं आणि मतदानाद्वारे आपलं जे मत आहे ते आपण व्यक्त करतो. परंतु हे कसं असलं पाहिजे, तर हे फ्री आणि फेअर असलं पाहिजे. समजा मतदानाचे पैसे घ्यायला लागलो तर मग कसं होणार? म्हणून मतदान हे नेहमी फ्री असायला पाहिजे आणि त्याच्यावरती कोणाचं प्रेशर नको. जसं की कोणी भीती दाखवून किंवा मग पैसे दाखवून किंवा मग काही लालच दाखवून जर मतदान करून घेत असेल किंवा करत असेल तर हा गुन्हा तर आहेच, परंतु याच्याही पुढे लोकशाहीला हा खूप मोठा फटका आहे. कारण की याद्वारे आपलं जे मत आहे ते जे खरं मत आहे ते पुढे येणार नाही. म्हणून लोकशाहीचं जे वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये हे खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला बघायला पाहिजे. त्याच्या पुढे आहे ॲडल्ट फ्रँचाईज, म्हणजे की प्रौढ मताधिकार. आपल्या इथे माहिती आहे आपल्याला की 18 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी झाली की मग ती एक प्रौढ होते. प्रौढ व्यक्ती म्हटलं की तिच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटीज येतात आणि राष्ट्राची पण रिस्पॉन्सिबिलिटी तिच्या किंवा त्याच्याजवळ आहे. आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे की माझं मत जे आहे ते प्रेझेंट करणार. आणि जेव्हा आपण फर्स्ट इयरला जेव्हा आपला प्रवेश झालेला आहे, हे जे वय आहे त्यामध्ये आपण 18 वर्षाचे झालेलोच आहोत. तर मग आपल्याकडे राष्ट्राची जी सर्वात मोठी जबाबदारी जी आहे ती आहे सरकार बनवणं. आणि जी सरकार जेव्हा बनत असेल त्याच्यामध्ये आपलं मत जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि हे प्रौढ मताधिकारद्वारेच आपण प्रेझेंट करू शकतो. 11वं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पॉलिटिकल पार्टिसिपेशन. असं म्हटलं जातं की विदाऊट पॉलिटिकल पार्टिसिपेशन हे राज्य नसूच शकतं, कारण की ते राज्य फक्त काही लोक चालवत आहेत. आपल्याला पण पॉलिटिकल पार्टिसिपेशन घ्यायलाच पाहिजे. आपणही सहभाग घ्यायला पाहिजे. ते कशाद्वारे आपण घेऊ शकतो? तर मताद्वारे तर आहेच, परंतु याच्याही पुढे आपण प्रेशर ग्रुप्समध्ये जाऊन किंवा कुठे कोणती सभा चालू असेल त्याच्यामध्ये जाऊन ते विचार ऐकून आपले मत मांडून हे पॉलिटिकल पार्टिसिपेशन करू शकतो. आपण जेव्हा ग्रॅज्युएशनमध्ये ॲडमिशन घेतलंच आहे तर आपलं पुढचं जे ध्येय आहे ते डॉक्टर, इंजिनियर हे असणारच आणि त्याही पुढे आपण UPSC, MPSC यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. तर हे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आहेत त्यामध्ये जेव्हा आपण जाऊ तेव्हाही एक पॉलिटिकल पार्टिसिपेशनचा चान्स आपल्याला मिळेल. एक सिव्हिल सोसायटीमध्ये भाग घेण्याचा चान्स आपल्याला मिळेल आणि जेव्हा आपण तो भाग घेणार आहोत तेव्हा आपण लक्षात ठेवू की आपलं जे राष्ट्र आहे, देश आहे ते पहिले आणि मग नंतर आपल्या बाकीच्या गोष्टी येतील. आणि हे डेमोक्रेसीचं खूप मोठं जे वैशिष्ट्य आहे त्याचा अभ्यास आता आपण केला तर पुढे त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण करू शकू. पुढे आपण बघतो की डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर हे पण आपल्याला दिसतं. सत्तेचे जे विकेंद्रीकरण आहे ते आपल्याला लोकशाहीमध्ये दिसतं. दुसऱ्या प्रकारच्या राजसंस्थेमध्ये आपल्याला हे दिसत नाही. एकाच व्यक्तीकडे किंवा एकाच कुटुंबाकडे, एकाच प्रकारच्या लोकांकडे जेव्हा सत्ता चालल्या जाते तेव्हा मग इश्यूज होऊ शकतात आणि लोकशाहीमध्ये ते जे इश्यूज आहेत ते इझिली सॉल्व्ह होतात कारण की आपल्या इथे डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर आहे. पुढे आपण कॉम्पिटेटिव्हनेस पण बघतो. फक्त एकच पार्टी जर आपल्याकडे असेल तर तीच पार्टी जी सांगेल ते होईल, परंतु आपल्या इथे आपण बघतो की खूप साऱ्या जे पॉलिटिकल पार्टीज आहेत ते आपल्याला दिसतात. फक्त राज्यात नाही तर पूर्ण देशामध्येही अशा वेगवेगळ्या पार्टीज आपल्याला दिसतात. इलेक्शन कमिशन जे आहे ते या पार्टीजचं जे रजिस्ट्रेशन आहे ते करून घेते, त्यांना चिन्ह देते आणि हे जे इलेक्शन्स आहेत ते हे कंडक्ट करतात. तेव्हा आपल्याला कळून येतं की प्रत्येक राज्यामध्ये कमीत कमी 100 अशा पॉलिटिकल पार्टीज आहेतच आणि हे जे पॉलिटिकल जे पार्टीज आहेत ते असल्या कारणाने कॉम्पिटिशन वाढतं आणि हे कॉम्पिटेटिव्हनेसमध्ये जे चांगल्या पार्टीज आहेत जेव्हा लोक त्यांचा अभ्यास करतात आणि त्यांना मत देतात तेव्हा ते पुढे येण्याची शक्यता जास्त असते आणि लोकशाही पोहोचली लोकांपर्यंत असं आपल्याला सांगता येईल. पुढे आहे की घटनात्मक कायदा हे खूप महत्त्वाचं आहे. आता हे सर्व जे टूल्स आहेत आपल्याकडे मतदानाचं किंवा मग हे सेपरेशन ऑफ पॉवर्स, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी हे सर्व कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहिण्यातच आलेलं आहे.
परंतु हे असूनच फायदा नाही आहे, त्याचं काहीतरी लॉ पण असायला पाहिजे. आणि जे लॉ आहेत, त्याचे काही नियम आहेत, ते नियम जेव्हा आपण फॉलो करू तेव्हाच ही लोकशाही आपल्याला दिसून येईल. नाही, विदाऊट लॉ हे सर्व फक्त पुस्तकीच होऊन जाईल. म्हणून कॉन्स्टिट्यूशनल लॉ हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते लोकशाहीला अजून स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला हेल्प करत असतं. पुढे जे शेवटचं वैशिष्ट्य आहे ते आहे पीपल सेंट्रिक राईट्स. म्हणजे असे अधिकार असायला पाहिजे की जे लोकांपर्यंत पोहोचतील, जे फक्त पुस्तकात नको परंतु रिअल लाईफमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशनही होईल. हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे लोकशाहीच्या वैशिष्ट्यामध्ये हे शेवटचं आणि खूप अत्यंत महत्त्वाचं हे वैशिष्ट्य आहे. यानंतर आपण व्हर्च्यूज ऑफ डेमोक्रेसी, लोकशाहीचे जे गुण आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे की फ्रेंच राज्यक्रांती जेव्हा झाली तेव्हा 3 खूप महत्त्वाचे गुण हे लोकांसमोर आलेले आहेत: समता, स्वातंत्र्य आणि बंधुता, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. जेव्हा हे 3 गुण समोर आलेत तेव्हा लोकांना कळू लागलं की माझ्या मतालाही अधिकार आहे. मी एक ॲज अ व्यक्ती हे समाजासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे आणि समाज हे माझ्यासाठी पण आहे आणि मी समाजासाठी आहे. जेव्हा हे कळून येतं तेव्हा मग माझे अधिकार आणि सरकारला दिलेले जे आपण अधिकार आहेत त्याच्यातला फरकाचा अभ्यास केला जातो. आणि जेव्हा हे समोर येतं तेव्हा मग सर्व ठिकाणी समता हे जे गुण आहेत, लिबर्टी आहे, फ्रॅटर्निटी आहे, याच्याबद्दल लोक चर्चा करतात आणि ते आणण्याचा प्रयत्न करतात. आणि हे जेव्हा होतं तेव्हा ते लोकशाही अशी आली आहे असं आपण सांगू शकतो. पुढे आपण हे बघतो की सर्वांचे जे हितसंबंधाचे जे संरक्षण आहे ते लोकशाहीमध्ये टिकून असतात. आपले हितसंबंध काय, म्हणजे एक व्यक्ती कुठे जाऊ शकतो, कुठे नाही जाऊ शकत, तो कुठे घर बनवू शकतो, कुठे नाही बनवू शकत, ही जी नियम आहेत, सरकारने लावलेली जी नियम आहेत ती खूप महत्त्वाची आहे. आणि त्यामध्ये सरकार नेहमी हे लक्ष देते की कोणत्याही व्यक्तीचे जे अधिकार आहेत त्याचं हनन नको. जसं की एक जंगलात राहणारा एका समाज जो आहे त्याचे जे अधिकार आहेत तसेच अधिकार शहरात राहणाऱ्या व्यक्तीलाही मिळत. आणि हे दोघांचे जे अधिकार आहेत त्यांचं जे बॅलन्स आहे ते बॅलन्सही सरकार नेहमी टिकवण्याचा प्रयत्न करते. आणि जेव्हा ज्या राज्यामध्ये असं होत असेल तिथे लोकशाही आहे असं आपण समजू शकतो. पुढे आहे कल्याणकारी भूमिका, म्हणजे वेलफेअरिझम. आपण म्हणतो की भारत जे आहे ते एक वेलफेअर स्टेट आहे. वेलफेअर स्टेट म्हणजे काय, तर आपल्या इथे आपण बघतो की 30% आसपास पेक्षाही कमी लोक, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त लोक हे एका वेळेसच जेवण जेवतात. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्या इथे एक ठिकाणी अन्नाचा नासोडा होतो आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्या इकडे असे पण समाजाचा घटक आहे की ज्यांना एक वेळेचंच जेवण मिळतं. तर ही जी दूरी आहे, हा जो गॅप आहे त्याला फिल करण्याचं काम हे सरकारचं आहे. आपण बघतो की काही आपल्या इथे थंडीमुळे लोक मेलेली आहेत किंवा हीट जे आलं त्याच्यामुळे मेलेली आहेत. मध्ये आपल्याला हे पण कोरोना वगैरे हे याच्यामुळे लोक मेलेली आहेत. तेव्हा सरकारने वॅक्सिनेशन देऊन, काही नियम लावून, डॉक्टरांवरती हे नियम बसवून हे सर्व करण्याचा प्रयत्न केला. हे कल्याणकारी भूमिका जी आहे ती सरकारने पहिल्यापासून ती पुढेही घेत राहील. आणि हे घेण्याचं जे कर्तव्य आहे सरकारचं हे लोकशाहीमुळेच टिकून आहे, हे आपण बघू शकतो. दुसरं जे फोर्थ जे गुण आहे ते आहे इम्पॉर्टन्स टू पीपल्स व्हॉइस. लोकांचं जे मत आहे त्याला खूप महत्त्व आहे आणि ते लोकशाहीचं हे सर्वात मोठं गुण आहे. त्यानंतर आपण बघतो की सत्तेचे जे विकेंद्रीकरण हा पण एक खूप मोठा गुण आहे. ते आपण पहिलेच त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघतो की जनशक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे. आपण जेवढाही आतापर्यंतचा अभ्यास केला त्यामध्ये हे जाणून घेतलं की लोकांकडे जेव्हा शक्ती पोहोचते, जेव्हा जनता जनार्दन बनते तेव्हाच लोकशाही पुढे येऊ शकते आणि ती लोकशाही ही सर्व लोकांपर्यंत पोहोचवेल आणि इफेक्टिव्ह काम करेल याचाच आपण ध्यास धरत असतो. पुढे आहे पॉलिटिकल एज्युकेशन. पॉलिटिकल एज्युकेशन हे जे कॉन्सेप्ट आहे ते खूप जुनं आहे आणि भारतामध्ये लोकमान्य टिळक यांनी आपल्याला पॉलिटिकल एज्युकेशन याचा विचार आपल्याला दिलेला आहे. तर पॉलिटिकल एज्युकेशन म्हणजे काय, तर जेव्हा आपण ग्रॅज्युएट होतो किंवा ग्रॅज्युएशनमध्ये ॲडमिशन घेतो, 11वी-12वीमध्ये असतो, तेव्हा आपल्याला कळायला लागतं की आपण समाजासाठी काहीतरी
आपण ऋणबद्ध आहोत, पण त्यासोबतच आपले हे काही अधिकारही आहेत, आपले ड्युटीज आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि राईट्स आहेत. या तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्याचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा आपण जे पण काम करू ते देशासाठी असायला पाहिजे. आणि जेव्हा ते देशासाठी असेल तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. हे पॉलिटिकल जे एज्युकेशन आहेत, मला कसं मत द्यायचं आहे, मला RTI करता यायला पाहिजे, कोणतीही केस वगैरे झाली तर माझा काय रोल असू शकतो, याचा सर्व अभ्यास आपण करायला पाहिजे. आणि ते पॉलिटिकल एज्युकेशन हे लोकशाहीचं खूप मोठं गुण आहे. आणि शेवटचा म्हणजे प्रायोरिटी टू पीस अँड प्रोटेक्शन, म्हणजे शांतता आणि सुरक्षिततेला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणून लोकशाही ही शांततेवरती आधारित आहे. असं नाही आहे की लोकशाही असेल आणि तिथे बंडखोरी चालेल. तर लोकशाही जिथे जिथे असते तिथे तिथे शांतता येण्याची जास्त चान्सेस असतात. आणि म्हणून हे लोकशाहीचं जे 8वं आणि खूप महत्त्वाचं गुण आहे. यानंतर आपण टाईप्स ऑफ डेमोक्रेसी आहे याचा अभ्यास करूया. तर डेमोक्रेसीचे 2 टाईप्स आहेत महत्त्वाचे. पहिलं आहे की डायरेक्ट डेमोक्रेसी, म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही. ही प्रत्यक्ष लोकशाही आपण कुठे कुठे बघतो. पहिले तर त्याला समजून घेऊ की काय आहे प्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे की मी माझं मत डायरेक्ट प्रेझेंट करतो. जसं की मला सांगायचं आहे की माझ्या एरियामध्ये मला चांगले रस्ते पाहिजे. मी डायरेक्ट माझ्या नगरसेवकाकडे जातो आणि सांगतो की मला माझ्या इथे स्ट्रीट लाईट किंवा रस्ते पाहिजे. हे डायरेक्ट डेमोक्रेसीचा एक चांगला प्रकार आहे. किंवा ग्रामसभेमध्ये जेव्हा गावात आपण असतो तेव्हा त्यांची चर्चा असते, त्याच्यामध्ये आपण सहभाग घेतो आणि सर्वजण मिळून एक काहीतरी आपल्या गावासाठी चांगलं होईल याचा विचार करतात. तर ते एक डायरेक्ट डेमोक्रेसी म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही हे आपल्याला दिसते. तर असा जो प्रकार आहे तो आपण आज स्वित्झर्लंडमध्ये आपण बघतो की हे डायरेक्ट डेमोक्रेसीचा जो प्रकार आहे तो आपल्याला दिसतो. आणि भारतामध्ये आपण जे ग्रामसभा आहेत त्याच्यामध्ये हे बघतो की लोक डायरेक्ट जातात आणि आपला जो प्रश्न आहे ते प्रेझेंट करून त्याचं उत्तर लगेच त्यांना मिळतं. पुढचा जो सेकंड जो महत्त्वाचा प्रकार आहे तो आहे रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी, म्हणजे अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाही, जी आपण मतदानाद्वारे करतो. जसं की आपल्याला आपल्या इथला MLA किंवा MP याला निवडायचं असेल, आपण मत देतो आणि ती जी व्यक्ती आहे, ते जे नेते आहेत ते आपल्याला रिप्रेझेंट करतात. ते रिप्रेझेंट आपल्याला विधानसभेमध्ये करतात किंवा मग लोकसभेमध्ये आपल्याला रिप्रेझेंट करतात. आणि ते जे पण काही नियम लावतील किंवा काही काम करतील ते आपले प्रतिनिधी म्हणून करतायत, असा डेमोक्रेसीचा हा जो प्रकार आहे त्याच्यात आपल्याला दिसतं. त्याला आपण रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी असं म्हणतो. तर हा जो प्रकार हा प्रत्येक डेमोक्रेसीमध्ये हाच प्रकार दिसतो, कारण की लोकसंख्या खूप आहे आणि प्रत्येक व्यक्तीचं मत असं ग्रामसभेमध्ये सारखं आपण गोळा करून नाही घेऊ शकत. त्यामुळे रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी ही खूप चांगली आहे. तर UK, USA किंवा जे वेगवेगळे डेमोक्रेसीज आहेत तिथे आपल्याला हा प्रकार दिसतो. आणि इंडियामध्ये आपल्याला लोकसभा आणि विधानसभा यामध्ये हा प्रकार दिसतो. आता जो शेवटचा जो पार्ट आहे त्यामध्ये आपण वेगवेगळे जे न्यू क्लासिफिकेशन्स ऑफ डेमोक्रेसी आहे किंवा जे वर्गीकरण आहे, नवे वर्गीकरण, त्याचा अभ्यास करणार आहोत. तर डेमोक्रेसी याचे वेगवेगळे जे प्रकार आहेत, डायरेक्ट डेमोक्रेसी किंवा रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी, त्यामध्येच वेगवेगळ्या पद्धतीने ही डेमोक्रेसी आणण्यात जाते. आणि ती जी वेगवेगळी नवे वर्गीकरण आहे ते वेगवेगळ्या गोष्टींवरनं ठरतात. त्याच्यातलं पहिलं जे आहे ते आहे प्रोसिजरल डेमोक्रेसी, म्हणजे कार्यप्रणाली सीमित लोकशाही. कार्यप्रणाली सीमित लोकशाहीमध्ये कशाला महत्त्व दिलं जातं, तर प्रोसिजरला महत्त्व दिलं जातं. जसं की काही व्यक्ती एकत्र होतील, मग ते मतदान करतील, त्याच्यापैकी कोणत्या तरी एका व्यक्तीला समजा जास्त मत मिळाले तर तो रिप्रेझेंटेशन करेल, तो प्रतिनिधित्व करेल आणि त्या प्रतिनिधित्व जेव्हा तो करेल तेव्हा तो हे लक्षात देईल की मी ज्यांना प्रतिनिधित्व देतोय त्यांचं हे मत आहे. आणि अशा प्रकारे जी प्रोसिजर आहे, इलेक्शन्स किंवा मग एक विशिष्ट प्रकारे मत देणं आणि मग त्याचं रिझल्ट घोषित करणं, हा जो पूर्ण प्रोसिजर आहे त्याला प्रोसिजरल डेमोक्रेसीमध्ये महत्त्व देण्यात येतं. तर स्कम्प्टर म्हणून एक पॉलिटिकल थिंकर आहेत, ते बोलतात की मुक्त मतासाठी मुक्त स्पर्धा ही खूप महत्त्वाची आहे आणि तेव्हाच लोकशाही ही लोकांपर्यंत पोहोचू शकते.
आपण बघतो की रॉबर्ट डाल जे आहेत ते म्हणतात की नेत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यप्रणाली असणे अत्यावश्यक आहे. आणि नंतर आपण बघतो की अतुल कोहली आहेत ते म्हणतात की भारताची लोकशाही तिच्या कार्यप्रणालीमुळेच वाढू शकली आहे. तर याच्यामध्ये आपण बघतो की प्रोसिजर जे आहे त्याला खूप महत्त्व देण्यात येतं. त्यानंतरचा जो दुसरा प्रकार आहे तो आहे पॉप्युलिस्ट डेमोक्रेसी. पॉप्युलिस्ट डेमोक्रेसीमध्ये आपण बघतो की कोणता तरी एक नेता असतो आणि त्या नेत्याचं जे कॅरिझमॅटिक कॅरेक्टर जे आहे ते आपल्याला दिसतं आणि लोक जे आहे त्या कल्पनेवरती भर असतो. प्रभावी व्यक्ती जेव्हा राज्य करते किंवा त्याला जेव्हा मत मिळतात तेव्हा ते त्या व्यक्तिमत्वाचं जे व्यक्तित्व आहे त्याला बघून त्याला मत मिळालेलं असतं आणि त्याचा जो आवाज आहे तो लोकांचा आवाज आहे म्हणून सादर करण्यात येतं. हे जे पूर्ण डेमोक्रेसीचा जो प्रकार आहे त्याला आपण पॉप्युलिस्ट डेमोक्रेसी या वर्गात बघतो. थर्ड जे आहे ते आहे लिबरल डेमोक्रेसी, उदारमतवादी डेमोक्रेसी. आपण बघतो की उदारमत डेमोक्रेसीमध्ये सर्वात महत्त्व कशाला दिलं जातं तर व्यक्तीचं जे स्वातंत्र्य आहे त्याचे जे हक्क आहे त्याला देण्यात येतं. सरकार काहीही नियम लावू नाही शकत अशा डेमोक्रेसीच्या प्रकारात. लोक जे म्हणतील त्यांना त्यांचे जे मतं असतील किंवा त्यांचा जो अधिकार असेल त्याचं हनन सरकार नाही करू शकत. जसं की US मध्ये हा प्रकार जो आहे तो आपल्याला दिसतो की तिथे लोकांचे जे अधिकार आहे ते सरकारच्याही पुढे आहेत आणि सरकार ते अधिकार टिकवण्यासाठी काम करत असते. त्याला आपण लिबरल डेमोक्रेसी असं म्हणतो. पुढे आपण चौथा जो प्रकार आहे तो पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी बघतो. पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी म्हणजे सहभागी लोकशाही, की आपण लोकशाहीमध्ये सहभाग घेतोय. असे प्रत्येक व्यक्ती जी आहे तीही लोकशाहीमध्ये सहभाग घेत असते. लोकशाहीचे हे एक असे मॉडेल आहे की ज्यामध्ये नागरिक जे आहेत ते राजकीय निर्णय घेतात आणि त्यामुळे लोकांपर्यंत जी शक्ती आहे लोकशाहीची ती पोहोचत असते. आपले मत वगैरे मांडून हे लोक आपलं म्हणजे ही डेमोक्रेसीचा प्रकार चालवत असतात. इंडियामध्ये सर्व ठिकाणी या प्रकारची लोकशाही आपल्याला दिसते. पाचवा जो प्रकार आहे तो आहे सोशल डेमोक्रेसी. सोशल डेमोक्रेसी हे ॲक्च्युली कम्युनिझम जेव्हापासून आलं आहे त्याच्या पुढे हे आहे. आपण बघतो की जेव्हा कोल्ड वॉर चालू होतं तेव्हा कॅपिटॅलिझम वर्सेस कम्युनिझम याची चर्चा चालू होती आणि त्या भांडणामध्ये सर्वांना हे कळून आलं की हे दोघं जे भांडणं आहेत त्याच्यामध्ये समाज याचा काय रोल आहे आणि समाजासाठी व्यक्ती आहे किंवा समाजमध्ये काय बदल करायला पाहिजे आणि त्यासाठी जे डेमोक्रेसी समोर आली जी समाजवादाकडे नेते किंवा लोकांना लोकशाही पोहोचवते त्याला आपण सोशल डेमोक्रेसी असं म्हणतो. आणि एक आहे की डेलिबरेटिव्ह डेमोक्रेसी, की सर्वसंमतीने जेव्हा निर्णय घेण्यात येतात आणि हे जे बहुमताचे जे नियम आहेत त्याचं पालन केलं जातं आणि हे जेव्हा करत असतात तेव्हा विचारविमर्श होतो, तेव्हा डेलिबरेटिव्ह डेमोक्रेसी ही आपल्याला समोर दिसते. जसं की आपण जेव्हा लोकसभा किंवा राज्यसभामध्ये चाललेले जेव्हा डिस्कशन्स बघतो तेव्हा आपण डेलिबरेटिव्ह डेमोक्रेसीचा प्रकार बघतो. प्रत्येक व्यक्ती आपलं मत समोर मांडत असतात पार्लमेंटमध्ये आणि जेव्हा ते मत मांडतं तेव्हा मग जे निर्णय घेण्यात येतात ते डेमोक्रॅटिक असतात असं विचार आहे. तर हे डेलिबरेटिव्ह डेमोक्रेसीचा हा 6वा प्रकार आहे. तर आपण आज हे तिन्ही जे गोष्टी आहेत त्या बघितल्या. त्यानंतर आज आपण या प्रश्नावरती विचार करणार आहोत तो म्हणजे की लोकशाहीचे जे नवे वर्गीकरण आपल्याला समजून घ्यायचे आहेत. हे जे 6 वर्गीकरण आपण बघितले ते आणि भारतात ते कशा प्रकारे आढळतात किंवा कशा प्रकारे आपण त्याला आणू शकतो याचा आपण विचार करणार आहोत. आणि आपण त्याच्यावरती विचार करत असताना माझा काय रोल आहे त्याच्यामध्ये एक नागरिक असून याचाही विचार आपण त्याच्यामध्ये करूया. आता पुढचं जे या लेक्चर सिरीजचा जो तिसरा पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण लोकशाहीची जी तत्त्वे आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत आणि लोकशाहीच्या यशस्वीतेसाठीच्या ज्या बाबी आहेत वेगवेगळ्या त्याचा अभ्यास करणार आहोत आणि लोकशाहीच्या समोरील जी आव्हाने आहेत त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत. थँक्यू.